हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय मित्र. मी रवी राजेतूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज केरळमधला आमचा दुसरा दिवसातला दुसरा व्हिडिओ. आज नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो पुढच्या प्रवासाला. सोबत राहा, नाश्ता काय काय होतं ते पण दाखवतो तुम्हाला. स्पॉंज डोसा, सांबार होतं, चटणी, पुरी भाजी आणि टी कॉफी. सो फायनली आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि खरोखरच रूम सर्व्हिस वगैरे सगळं छान होतं. आणि आमचा दुसरा दिवस इकडे बघ रितेश. आणि आता आम्ही निघालेले आहोत आणि फायनली बघा जी ग्रीनरी बघण्यासाठी खरोखर आतुरतेने ते बघा सगळं टी प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे. क्या बात. तर हे पहा टोटली टी प्लांटेशन म्हणजे चहाचे मळे. क्या बात आहे. दूर दूरपर्यंत पूर्ण डोंगर हे त्याच मळ्याने भरलेले आहेत. वाव. चला तर मग पुढे जाऊया. आता पुढच्या दिशेने जे काही व्ह्यूज असतील, जे काही स्पॉट्स असतील ते दाखवतो. सुपर. खरोखर सगळे डोंगर बघ कसे हिरवेगार आहेत एकदम. हा हा हा. क्या बात. അതുണ്ടല്ലോ അവന്മാര് പറഞ്ഞ രണ്ടുക്കൊന്ന് ഇടാനാണ്. രണ്ടുക്കൊന്ന് രണ്ടുക്കൊന്ന് ഇടാ. എന്നിട്ട് ഉള്ളില് ക്രോസ് ഇട്ട് കൊടുക്കാനാ മറ്റോ. आता आम्ही जीप सफारी हे केली आहे. तो आता आम्ही निघालेलो जीप सफारीसाठी. फायनली आम्ही जीपने पोहोचलेले आहोत वॉटरफॉलच्या इथे. तर खरोखरच वॉटरफॉल या दिवसात सुद्धा वॉटरफॉल आहे इथं. हे बघा एक सुंदर असं निसर्गरम्य पूर्ण ठिकाण आहे. नारळाची झाडं तर इथं रानातून वगैरे पण आहेत. म्हणजे नारळ, केळीची झाडं ही टोटल रानात, रानटी झाडं कशी असतात त्या पद्धतीत ती रानात सुद्धा आहेत. हे बघा केळीची झाडं आणि त्याच्यावर आलेली ही केळी. सो फ्रेंड्स, हा फायनली फोटोशूट वगैरे आम्ही केला त्यांच्या थ्रू, ड्रोन थ्रू. आणि आता आम्ही इथं मस्तपैकी फोटोशूट केला. खूप सारे पर्यटक याचा आनंद घेतात आणि खरोखरच खूप छान प्लेस आहे. तुम्ही सगळं ट्रेस्ट विसरून जाल इथं आल्यानंतर. सो आता आम्ही आलो आहे एका नवीन पॉईंटवर म्हणजे हँगिंग ब्रिज. इथं आम्ही आलो आता.
सो आता आम्ही आलोय हँगिंग ब्रिजवरती. सो ब्रिजवर हा सुंदर पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटत असेल. ओके आता आम्ही डॅम थ्रू पलीकडे जातोय. सो आता ऋत्विक राईड घेतोय. ओके एंट्री केली आहे ऋत्विकने. बघा डॅम ज्याच्यावरनं मी गाडीने आलो. काय होतंय पाय भाजतात मग का बूट हरवलेस. ए इकडे बघ ए उंदऱ्या. അതൊക്കെ അവന് തിരിയാനും കൂടെ അല്ലാണ്ട് അവരുടെ ഡൽഹിക്ക് പോയിട്ടില്ല 100% ഉറപ്പാണ്. അപ്പൊ കേസാക്കുവാണെങ്കിൽ ഇപ്പൊ ഞാൻ മാത്രം പോയി കേസ് കൊടുക്കുമ്പോൾ നടക്കത്തില്ലല്ലോ. അപ്പൊ എല്ലാവരും കൂടെ കൊടുക്കുവാണെങ്കിൽ എത്ര കേസായിക്കോളൂ സ്വാഭാവികോളൂ. ओके तर आता आम्ही मस्तपैकी या आपल्या जीपने मस्त आमची टूर केली. आमचे 3-4 पॉईंट एकदम बेस्ट झाले आहेत आणि खरोखर जीपच्या प्रेमातच पडलो मी. कारण इथं आल्यानंतर मोस्ट ऑफ जीपच दिसत होत्या आणि आमच्या दादाने म्हणजे आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की सर तुम्ही सफारी करणार का जीप ट्रिपने. तर एकदम बेस्ट सफारी होती. आणि तुम्ही जर केरळमध्ये आलात तर नक्की पैसे जातात पण पैसे प्रत्येक गोष्टीला जात असतात. आयुष्यात पैसा आपण कमवतच असतो पण कुठेतरी आयुष्यात एक समाधान मिळावं यासाठी नक्की जीप टूर तुम्ही नक्की करा. पॉईंट वगैरे एकदम बेस्ट आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू. आता आम्ही आलेलो आहोत केरळाची साडी जी बनवतात प्युअर ट्रेडिशनल साडी जी बनवतात तिथं आपण आलेलो आहोत. आणि बघा इथं काम चालू आहे. आय थिंक फायनली आमची शॉपिंग इथे झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे. चला स्वतः आम्ही आता इथून निघालेलो आहोत. सो आता आम्ही एका पार्कमध्ये आलेले आहोत आणि तिथं तिकीट्स वगैरे काढून झालेले आहेत. आता एंट्री गेटमधून एंट्री करतायत आमचे हिरोज. ओके सो फायनली बघा हे असं पार्क डिझाईन केलं आहे त्यांनी. स्वतः आपण इथे एंट्री केलेली आहे. बघूया इथला एक्सपिरियन्स कसा आहे काय काय आहे इथे. सो फायनली इथे गेम स्टार्ट होत आहेत. गेम खेळायला आले आहेत पूर्ण केरळमध्ये. माल दादा मारलं बघ.
माल लवकर. सगळे दादानीच मारला, लवकर माल. सो अशा प्रकारे मसाज चेअरवरती बसलोय आणि आतनं कोणतरी गुच्छे मारल्यासारखं वाटतंय आणि जरा बरं वाटतं एकदम दमदार मसाज. असं तर आपल्याला सांगून पण कोण मसाज करणार नाही, पण या खुर्चीत बसल्यानंतर खुर्ची स्वतःहून मसाज करते. कोणाला काय सांगायची गरज नाही, पायापासून सगळं मॉलिश करते. मत नका जाऊ. अहो पप्पा नको, पप्पा नको हसता. पप्पा नको, पप्पा नको, ओ पप्पा. तर रिजविक आता गेलेला आहे सायकलिंगसाठी त्या पलीकडे. ते बघा रेड टोपी घातलेली आहे त्यांनी आणि येतोय आता सायकलिंग करत. तो दादा आलेला आहे झिपलाईन वरून सायकलिंग करत. क्या बात आहे, दादाने डेअरिंग दाखवली. वा वा वा. ओहो, दादानी झिपलाईन वरनं सायकल करत आला.
अरे वा, फायनली दादाने जिपलाईन क्रॉस केली. फायनली रिद्विकची डेअरिंग झालेली आहे आणि रिद्विक आणि त्याची आई गेली आहे जिपलाईनसाठी. बघूया. तो इथं हे दोघं जिपलाईन करण्यासाठी सज्ज झाले आहेत, रिद्विक आणि राणी. तो इथून दोघंही सज्ज झाले जिपलाईन. ते बघ आई आणि दादा येतोय ते बघ. ते बघ. ते बघ. हो फायनली जिपलाईन क्रॉस केली बाबा माझ्या लेकरांनी. हो ये. दादाचं काही इथं मन भरत नाही. दादाने परत एक राऊंड घेतलाय. सो आता पुन्हा एकदा मी आणि दादा जातोय. दादा माझ्या बरोबर. दादा कुठे जाऊया? जिपलाईनला जाऊया. जिपलाईनला जातोय आता आम्ही दोघं. या जिपलाईनला जाताना भीती तर वाटते. दादानी एकदा क्रॉस केली आई बरोबर, पण आता मी जातोय. पण आयुष्यात आहे काय कळलं, त्याच्यामुळं आयुष्य जगून घ्यायचं. हे बघा गेले. त्यामुळे आपण पण अशी मजा आयुष्यात करून घ्यायची मित्र. जाऊया तर मग जिपलाईनवरती. फायनली जिपलाईन क्रॉस केली रे बाबा. त्याला पण ते फोन मोबाईल हातात धरण्याची हिंमत काय होत नव्हती, त्यामुळे ते काही शूट करता आलं नाही मला. सो आता आम्ही कारमध्ये बसलोय. रितेश इकडे बघ. रोप कारमध्ये मजा येते. हा रोप कारमध्ये आता आम्ही दोघं बसलोय. आणि हे बच्चा कंपनी सुद्धा आहे बघ. थ्रीडी शो घे गॉगल. पप्पा आणि लिजेश पण बसलायले मस्तपैकी. 3D शो संपवून आता आम्ही निघालेले आहोत दुसरीकडे. नेक्स्ट राईड. दादा जातोच ना. बॉक्सिंग करते बॉक्सर देखते क्या फायनली मला वाटतं हे रोपवेचर हे लास्ट राईड आहे आणि आता आम्ही चाललोय त्यानी. सो रोपवेची मजा घेतोय इथं. आणि बघा पाठीमागे ही लोक आहेत. सो निघालेले आहोत. आणि बघा खूप छान अशा राईड्स वगैरे करून फुल लॉन एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. निसर्गरम्य वातावरण. ए इकडे बघ दादा, दिसतंय काय? सगळं भारीच झालं खरंच. मित्र कधी लाईफमध्ये जर चान्स मिळाला तर नक्की या केरळ टूरला. खूप भारी वाटतं, खूप भारी. म्हणजे जेवढा ट्रेस असेल सगळं तुमची जे काही कामातून आपल्याला जो ट्रेस आलेला असतो त्यातून समाधानकारक एक
मस्त दृश्य आणि मस्त एन्जॉयमेंट होते फॅमिली बरोबर. अख्खी टूर बिना चपलांनी करतोय रिद्धिश, कारण एक बूट त्यांनी हरवलाय, त्याच्यामुळे ही शिक्षा आहे त्याला. चप्पल कुठं आहेत? तो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये जातोय. चॉकलेट काय घ्यायला आलास तू? आपण फक्त कॅडबरी बघत आलो, इथं भरपूर प्रकार आहेत चॉकलेट. सो आता आम्ही आलोय कथकली शो आणि मार्शल आर्ट शो बघायला. चला केरळाला आलोय तर सगळेच अनुभव घेऊन टाकूया. हा बघा, वाव, हा काय व्ह्यू आहे बघ राणी, एक नंबर. सो तिकीट्स तर काढलेले आहेत, आता जाऊया आपण मार्शल आर्ट आणि त्याचा शो बघण्यासाठी. चला आपण तिथं मैदानात आलेले आहोत. मार्शल आर्टचं मैदान आहे, बघून घ्या. कधी यायचं असेल मार्शल आर्ट कराल तर बजरंगबली की जय. आपण नेहमी आतापर्यंत व्हिडिओमध्ये किंवा आपण टी व्हीमध्ये बघत आलो, पण आज प्रत्यक्षात हा शो बघायला मिळतो, हे खरोखरच आमचं भाग्य मी म्हणतो आहे. हे बघा, हे सगळे कलाकार मंडळी, त्यांची तयारी चालू आहे, थोड्या वेळात त्यांचा शो चालू आहे. त्यांचं मेकअप करायला जवळजवळ 4 तास जातात आणि त्यानंतर तो शो स्टार्ट होतो. खरोखरच आपल्याला बघायसाठी खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात हे कलावंत हे अशा प्रकारे त्यांची कला सादर करत असतात.
एक शो तर झालेला आहे. त्यानंतर आता त्यांचं पारंपरिक दुसरा जो शो आहे त्याची आता पूर्ण पब्लिक खचाखच भरलेलं आहे. स्टार को आग लगा बड़ा इन लोगों ने. सुपर. हे बघ 2-2 काटे एकदम फिलवत्या. आगीच्या रिंग मधून आता उडी मारणार आहे. क्या बात आहे. खरोखर केरळाला येऊन खूप सारे आयटम कधी आयुष्यात बघितले नव्हते ते बघायला मिळाले. हो 2 रिंग. ओ सुपर. पाच शपथ. अरे बघ किती कमी गेले नाहीत. ओ माय गॉड. तिसरी रिंग बाळा.
आजच्या कार्यक्रमातला हा शेवटचा आयटम. खरोखरच बघून खूप मजा आली, खूप धमाल आली आणि खरोखरच भारी होतं सगळंच. आजचा हा आमचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली ही धमाल मस्ती क्या बात आहे. हो हो, घरी जाऊन आम्ही पण हे फिरवणार असं. आई शपथ. Please hope your boy flash. Flash home please. The first floor. बघितलास, सेम टू सेम माझ्यासारखा फिरवतोय. ओ आता कार्यक्रम In order to take photograph in artist or weapon, please come inside the gallery. Artist or weapon. Please come inside. Mask please. Eight. Shipping left side. खतरनाक. अरे उलटा चालताय. अच्छा काय चालतंय. आई शपथ. अरे बापरे. फायर परफॉर्मन्स. पासून तो इच्छाच आला. तू ओळखलीस नाही गौरव आपला. अरे हा गौरव काका आहे. तुला कोण वाटला मग. हा भूल दिसत नाही. ओ खतरनाक.
मस्त. Because it has 55 perfect time. क्या बात आहे, खतरनाक. जबरदस्त. सुपर. माझ्यासारखा करतोय बाळा. बघ मी सेम असाच करतो, सेम. तो दाखवतो घरात करून, सेम टू सेम. Well done, finish. Well done, finish. लास्ट ऍक्ट ऑफ द मास्टर. जरा उडल त्याच्यावर लक्ष ठेवा फक्त. मास्टर घे फिरवाल ना. Dish. स्टार को आग लगाया बड़ा इन लोगों ने. सुपर. हे बघ, दोन दोन काटे एकदम फिलवत्या. Come on, man!
पाण्याच्या रिंगमधून आता उडी मारणार आहे. क्या बात आहे. खरोखर केरळाला येऊन खूप सारे आयटम कधी आयुष्यात बघितले नव्हते ते बघायला मिळाले. हो 2 रिंग. ओ सुपर. हा शपथ अर्जी बघ किती कमी केले नाहीत. ओ माय गॉड. तिसरी रिंग बाळा. ओ हो आजच्या कार्यक्रमातला हा शेवटचा आयटम. खरोखरच बघून खूप मजा आली, खूप धमाल आली आणि खरोखरच भारी होतं सगळंच. आजचा हा आमचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली ही धमाल मस्ती क्या बात आहे. हो हो घरी जाऊन आम्ही पण हे फिरवणार असं. शपथ. Please off your mobile flash. Flash off, please. The first row. बघितलास सेम टू सेम माझ्यासारखा फिरवतोय. सो फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो. घेतो तुमची रजा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आणि नवीन पॉईंट दाखवतो. अजून 2 दिवस आहेत आमच्याकडे. 2 दिवस 2 पॉईंट तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. लास्ट राईड.